आणि ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे की एका बाजूला आम्ही शिवसेनेची विचारधारा आणि एका बाजूला जे उमेदवार उभारलेत त्यांनी स्वतःच्या पक्षाचं चिन्ह थांबवून आपण दुसरं चिन्ह घेतलं सत्तेसाठी वेगळ्या पक्षात प्रवेश केला। प्रस्थापितांच्या दबावाला भिवून अनेक लोक बाहेर पडत नव्हते। प्रस्थापितांनी काही केलं तर चालतंय। आज तुम्ही वातावरण बघितलं तर लोकांना बदल हवा आहे। ठीक आहे, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, संघर्षाची आम्हाला सवय आहे। सर्वसामान्यांच्या मुलांनी ही निवडणूक लढायची का नाही? जिथं युती आहे तिथं निघालो, जिथं युती नाही आता तुम्ही बघताय तरुणांच्या मध्ये, सर्व वडीलधारी मंडळींच्या मध्ये, आमच्या लाडक्या बहिणींच्या प्रचंड उत्साह आहे। कारण ही लढाई आहे ही सडोली खालच्यामधली, हे आमचे सुमित पाटील जिल्हा परिषद लढवतात, त्याचबरोबर पंचायत समितीचे उदय चव्हाण आणि पलीकडे हसूर पंचायत समितीमध्ये आमचे तरुण लढवतात अक्षय वरपे, हे सगळे तिन्ही तरुण आहेत आणि ही लढाई प्रस्थापितांच्या विरुद्ध आहे। या ठिकाणी ही लढाई करत असताना मी आत्ताच सांगितलं की एका बाजूला आम्ही शिवसेनेची विचारधारा, हिंदुत्ववादाची विचारधारा घेऊन ही लढाई करतोय आणि एका बाजूला जे उमेदवार उभारलेत त्यांनी स्वतःच्या पक्षाचं चिन्ह थांबवून आपण दुसरं चिन्ह घेतलं पलीकडे आणि सत्तेसाठी वेगळ्या पक्षात प्रवेश केला निवडणुकीनंतर। म्हणजे सत्तेसाठी आणि प्रस्थापितांच्या नेत्यांच्या मुलांच्यासाठी एकमेकाच्या सगळ्या सहकार्याच्या भूमिका चालू आहेत। सर्वसामान्यांच्या मुलांनी ही निवडणूक लढायची का नाही? आणि मग प्रस्थापितांनी काही केलं तर चालतंय आणि जनतेनं बघत बसायचं का? ही भूमिका आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन गेलो आहे। तिन्ही काम करणारी आम्ही तरुण मुलं या ठिकाणी या निवडणुकीत दिलेत। आदरणीय आमच्या पक्षाचे नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी भूमिका 80% समाजकारण 20% राजकारण आणि आम्ही सर्व लोकांच्या घराघरामध्ये पोचावून जो आम्हाला सूचना केली त्याप्रमाणे आमचं कामकाज चालू आहे। या मतदारसंघामध्ये लोकांच्या मनामध्ये निश्चित एक भडलेलं आहे की या ठिकाणी बघा की काँग्रेस पक्षाला कुणी तिलांजली दिली आणि शेका पक्षाला कुणी या ठिकाणी तिलांजली दिली। या दोघांच्या असणाऱ्या लोकांच्यामध्ये पण भावना आहे। जे मूळ कट्टर काँग्रेस होता त्याला हे पटलेलं नाही, जी मूळ शेका पक्षाची होती त्यांना हे मान्य नाही आणि अशा पद्धतीची आघाडी करून आता निवडणुकीला आमच्या समोर येतात। ठीक आहे, आम्ही लहान कार्यकर्ते आहोत, आम्ही प्रत्येकजण आम्हाला संघर्षाची आम्हाला सवय आहे, तर निश्चित आहे। पूर्वीसुद्धा कधी काळी 1994 संघर्षातनंच या ठिकाणी अनेक लोकांनी संघर्ष केला, तसाच संघर्ष आता 2026ला सडोलीतनं या जिल्हा परिषदसाठी सुरू झाला आहे। मला आशावाद आहे की लोक धनुष्यबाण चिन्हावरती मतदान करून प्रचंड मतांनी यांना विजयी करतात। लोकांच्या समोर आम्ही जातो आहे। मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला जवळजवळ 4 पंचायत समित्या मिळाल्या, 2 जिल्हा परिषद मिळाल्या। आजसुद्धा मला आशा आहे की शिवसेनेला पंचायत समिती निश्चितपणे चांगल्या सीट आमच्या निवडून येतील। या करवी तालुक्यात 6 चांगल्या जिल्हा परिषदचे उमेदवार आमचे निवडून येतील। पन्हाळा तालुक्यात आणि गगनबावडा तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आमचे उमेदवार विजयी होतील अशी आशा आहे। आणि आज आपण चित्र बघितलं या भोगावती परिसरामध्ये प्रस्थापितांच्या दबावाला भिवून अनेक लोक बाहेर पडत नव्हते। आज तुम्ही वातावरण बघितलं तर लोकांना बदल हवा आहे आणि तो बदल आम्ही अपेक्षितपणे लोकांच्यापर्यंत पोचवाला। मतदारांना आवाहन करेल की मी जी आत्ता आपल्याला सूचना केली, आमची लढाई प्रस्थापितांच्या विरोध आहे। विचाराला आणि पक्षाच्या धोरणाला ज्यांनी तिलांजली देऊन वेगवेगळ्या पक्षाच्या उमेदवार स्वीकारल्या आणि आम्ही एका बाजूला शिवसेना म्हणून विचारधारा स्वीकारून आणि विकासाचा केंद्रबिंदू मानून आम्ही तुमच्या लोकांच्या समोर शिवसेनेचे उमेदवार येतात। आता तुम्ही कुणाला स्वीकारणार हे लोकांनी ठरवायचं आहे। मला निश्चित आहे की लोक शिवसेनेच्या उमेदवारांना स्वीकारतात। अनेक ठिकाणी या मतदारसंघामध्ये महायुतीमधल्या अनेक पक्षामध्ये जमत नाही, सगळ्या कार्यकर्त्यांना निवडणूक लढायची असते, प्रत्येकाच्या अपेक्षा असतात आणि प्रत्येकजणाला संधी द्यायची असते। त्यामुळे महायुतीमध्ये घटक पक्षसुद्धा काही ठिकाणी युती होते, काही ठिकाणी युती होत नाही। आता सेना भाजपची माझी गगनबावड्यामध्ये युती आहे, पन्हाळ्यात एका मतदारसंघामध्ये युती आहे। ठीक आहे, जिथं युती आहे तिथं निघालो, जिथं युती नाही तिथं आपापल्या परीने सगळेच प्रयत्न करत असतात।